एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणीकरिता धनगर समाज एकवटला असल्याचे दृश्य राहुरी येथे बघायला मिळाले। पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समाज रस्त्यावर उतरला आहे। राहुरी बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्ग धनगर समाजाने अडवून धरला। महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे याकरिता राज्यस्तरीय आमरण उपोषण पंढरपूर येथे गेल्या 9 सप्टेंबर पासून सुरू आहे। यास पाठिंबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोकोच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले। या रास्ता रोकोमध्ये समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। मेंढ्या घोडे बिराड घेऊन या आंदोलनात उतरल्याचे बघायला मिळाले। पिवळे झेंडे गळ्यात पिवळ्या रंगाचे फट्टे घालून धनगर समाज एकजुटीने रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले। जय मल्हार, ऊट धनगरात जागा हो, आरक्षणाचा धागा हो। सर्वांना जय मल्हार। जवळजवळ 9 सप्टेंबर पासून राज्यस्तरीय धनगरांना एसटी आरक्षण द्यावं यासाठी पंढरपूरच्या या नगरीमध्ये विठुरायाच्या नगरीमध्ये मल्हार सहा बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत। आज त्यांचा 11वा दिवस आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं राज्यात या ठिकाणी सुरू आहेत, पण या जाड कातडी असलेल्या गेंड्याचं कातडी असलेल्या सरकारला अजून काही जाग आलेली नाही आहे। त्यासाठी राहुरी तालुक्यातील धनगर समाज या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी व धनगरांना एसटी आरक्षण सर्टिफिकेट लवकरात लवकर लागू करावं यासाठी जो राहुरी तालुक्यातील सकल धनगर बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे। पण यापुढेही तुम्हाला सरकारला इशारा देतो की आपल्या माध्यमातून की जर लवकरात 1-2-4 दिवसात जर या धनगरांचा आपण एसटी सर्टिफिकेटसाठी विचार केला नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन, वेगळ्या प्रकारचे आंदोलनं आणि त्यावेळेस या सर्व जबाबदार सरकार राहील। या निमित्ताने मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आरक्षण